नमस्कार. प्रकल्पपूर्ती 16व्या पुष्पात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या प्रकल्पामागे आमचा हेतू यापूर्वी सांगितल्याप्रमाणे गीतेतील विचार साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगावे, एस्पेशली इन टुडेज फास्ट पेस्ड सोशल मीडिया लाईफस्टाईलमध्ये सांगावेत. हा या प्रकल्पाचा हेतू होता आणि या प्रकल्पातील हे शेवटचं पुष्प आहे. अनेकांनी गीता पुष्प आवडल्याचे अभिप्राय दिले. मी त्यांचे मनापासून आभारी आहोत. आम्हाच गीता समजू लागली याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि तुम्हालाही गीतेवरील पुस्तकं जसं गीता रहस्य, चिंतनिका, गीता प्रवचन, ध्यानोपकारिणी गीता अशी असंख्य पुष्प आहेत. ती वाचावयाची, ऐकावयाची प्रेरणा तुम्हाला मिळो ही सर्वांना मी सदिच्छा देतो. या पुष्पांमध्ये, या प्रकल्पामध्ये मंजिरी वैशंपायन यांनी छान छान चाली देऊन, अर्थाप्रमाणे चाली देऊन, छान गाऊन या प्रकल्पाची, या पुष्पांची गोडी अजूनच वाढवली. तसंच 1 वर्ष जेव्हा पूर्ण झालं या परवाच्या म्हणजे काही महिन्यापूर्वीच्या गीता जयंतीला, माननीय मुकुंदरावजी दातार, अध्यक्ष गीता धर्म मंडळ यांनी येऊन त्यांचे गीतेवरती विचार सांगितले. त्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभारी आहे. अर्थातच आपल्या सर्वांना आता खात्री पटली असेल की परमार्थ, गीता वगैरे ग्रंथ जे आहेत, वगैरे सर्व जे आहेत धार्मिक ग्रंथ, ते सर्व कुठल्या तरी साधूंसाठी आहेत, संतांसाठी आहेत, आपल्यासाठी नाही. ही कल्पना भ्रामक आहे. या सगळ्याचा तुम्हाला नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अनुभूती आलेली असेल. गीता ही सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी आहे. आता पुढं काय, हे प्रकल्प तर संपणार या पुष्पानंतर. पुढं काय याच्याबद्दल आमचे विचार चालू आहेत, पण तुमच्या सूचना पण जरूर कळवा. असं करून या पुष्पामध्ये जे 4 प्रमुख विचार आलेले आहेत, प्रमुख मुद्दे मांडणारे, ते इथं दाखवलेत. पहिला म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस येणाऱ्या मंत्राचा अर्थ सांगावयाचा राहून गेलेला होता, तो या पुष्पामध्ये कव्हर करतो. त्याच्यानंतर मला असं वाटतं की गीतेमध्ये तत्वज्ञान आहे आणि त्याच्याच बरोबर रोजच्या आयुष्यात कुठले विचार उपयोगी पडतील हे पण गीतेत अनेक ठिकाणी सांगितलेले आहेत. तर ते 2 मुद्दे या पुष्पामध्ये कव्हर करून झाल्यानंतर मग शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पसायदानमध्ये 3रा श्लोक जो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, त्याचा थोडा विचार करू आणि नंतर मग पुष्पाची सांगती, या प्रकल्पाची सांगती करू. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हा मंत्र येतो बघा, ओम तत्सत इति श्रीमद भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. त्याचा काय अर्थ, तर आपण अक्षर ज्ञान या पुष्पामध्ये बघितलं होतं की ओम हे नाद ब्रह्म आहे, ते अक्षर रूप ब्रह्म आहे. त्याच्या पुढलं जे शब्द आहेत ते म्हणजे तत्सत. तर तत् म्हणजे ते, म्हणजे मी नाही. तत् म्हणजे जे परब्रह्म आहे ते कसे आहे, ते सत्य आहे. जी सृष्टी आपल्याला दिसते, मानवी देह किंवा इतर शरीर जीव दिसतात, ते सर्व नाशिवंत आहे. पण सत्य जे आहे ते परब्रह्म आहे. त्यामुळे ओम तत्सत इति हा संकल्प सर्व सृष्टीचे मूळ आहे. कारण हे परब्रह्म तत्व हे सर्वत्र व्यापून उरलेले आहे आणि ते सत्य आहे. त्याच्या पुढं त्या मंत्रामध्ये येतं म्हणजे श्रीमद भगवद गीतासु, श्री भगवंतांनी गायलेल्या, उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. म्हणजे काय, तर इतर उपनिषदांप्रमाणे गीतेमध्ये ब्रह्मविद्या तर आहेच, पण नुसती ब्रह्मविद्याच आहे असं नाही. तर ब्रह्मविद्येत सांख्य व योग असे जे 2 पंथ उत्पन्न होतात, त्यापैकी योगाचे म्हणजे कर्मयोगाचे प्रतिपादन हा भगवद्गीतेचा मुख्य विषय आहे. तर अशा रीतीने ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, आणि मग जो कुठला अध्याय असेल, जसा की सांख्ययोग नाम द्वितीयोध्याय
असं या श्लोक प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येतं. आता पुढल्या मुद्द्याकडे वळतो आणि ते म्हणजे गीतेतील तत्वज्ञान. तर गीतेतली जी तत्वज्ञान, आता गीता हे अथांग ज्ञानाचं सागर असल्यासारखं आहे. त्याच्यात बरीच तत्वज्ञाने आलेली आहेत. तिथं जी लिहिली आहे ती जी मला भावली, मला समजली, त्याची यादी आहे. आय एम शुअर की तुम्हाला अजून कुठले अजून तत्वज्ञान भावलेलं असेल. तर मला जे भावलेले जे गीतेतली तत्वज्ञान पूर्वक विचार जे आहेत ते म्हणजे पहिला म्हणजे वेदांत उपनिषदांचं सार आहे. गीता हे उपनिषदांचं सार आहे. दुसऱ्या अध्यायापासून सांख्ययोगाला सुरुवात भगवंतांनी केली आणि कपिल मुनींनी सांगितलेलं सांख्य शास्त्र त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आत्ताच आपण ब्रह्मज्ञान म्हणजे ओम तत्सदिती याचा अर्थ बघितला. त्याच्या पुढला जो भाग आहे तो म्हणजे योग कर्मसु कौशलम. म्हणजे कुठलंही कर्म करायला जा, ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट असं म्हणतात. तर योग कर्माच्या नैसर्गिकरित्या बांधिलकी ही त्याच्यात आलेलीच आहे. पण ही बांधिलकी न येता कसं कर्म करायचं ते म्हणजे योग कर्मसु कौशलम. डू युअर ड्युटी किंवा कंट्रोल थिंग्स दॅट यू कॅन कंट्रोल अँड डोंट थिंक अबाउट थिंग्स दॅट यू कॅनॉट कंट्रोल. हे जे मॉडर्न मॅनेजमेंट सायन्समध्ये सांगतात ते या विचारामध्ये आलेलं आहे, योग कर्मसु कौशलम. त्याच्यानंतर आपण रथरूपी देह आणि त्याच्यात देहात्मा सारथी आणि मनाचा लगाम धरून इंद्रियांना कसं काबूत आणायचं हे एक मोठं तत्वज्ञान बघितलं. आणि मानसशास्त्र जे आपण ज्याला सायकॉलॉजी असं म्हणतो ते गीतेमध्ये बरेच ठिकाणी आलेले आहे. जसं आत्मसंयम योगामध्ये की मनावरती ताबा कसा आणता येऊ शकेल. त्याच्यानंतर पुढला जो विचार गीतेतला आलेला आहे तत्वज्ञान ते म्हणजे क्षर अक्षर ज्ञान. सृष्टीची निर्मिती आणि प्रलय ही फक्त आत्ता जी आपण सृष्टी बघतो त्याचीच असं नाही, तर अशी बऱ्याच वेळा सृष्टीची निर्मिती आणि प्रलय झालेली आहेत. पण या सर्व निर्मिती प्रलयांच्या नंतर सुद्धा जे आदी अनादी अनंत तत्व जे आहे ते म्हणजे अक्षर, अविनाशी, ईश्वरी चैतन्य. आणि चैतन्य म्हणजे एनर्जी, आणि ज्याला मॉडर्न डे सायन्समध्ये म्हणतात एनर्जी एक्झिस्ट, इट कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट जस्ट इज देअर. तर ते जे आहे ते म्हणजे अक्षर, अविनाशी, ईश्वरी चैतन्य. त्रिगुणात्मक सृष्टी जेव्हा आपण विचार करायला जातो की सत्व रज तम या त्रिगुणांनी सर्व सृष्टी व्यापून राहिलेली आहे, त्याच्यामध्ये सोशल सायन्स आजच्या युगातील हे फार उत्कृष्टरित्या वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर मग ईश्वरी चैतन्याची भक्ती करायला हवी, कारण ओम तत्सत ते सत्य आहे, मी सत्य नाही, कारण मी विनाशी आहे, क्षणभंगूर आहे. तर त्या ईश्वरी तत्वाची, निर्गुण तत्वाची उपासना भक्ती कशी करावी, त्याच्याचबरोबर सगुण भक्ती कशी करावी हे आपण भक्ती योग, भक्ती मार्ग या पुष्पात बघितलं. आणि मग सगळ्यात शेवटी जो गीतेतली विचार जो 15व्या अध्यायात नक्कीच आलेला आहे, त्याच्याबरोबर इतर अध्यायांमध्ये पण आलेला आहे, तो म्हणजे पुनर्जन्म. या जन्मातली कर्म, त्याचं जे काही राहतं मागं वासना उरतात, त्या आत्मा लिंग शरीर धरून पुढल्या जन्मात जातो. आणि तुम्ही जर का अशी प्रगती करत राहिलात, निष्काम कर्मयोग करत राहिलात, तर तुमची मोक्षाप्रतीची वाट ही नक्कीच पुढं चालू राहत राहील. आता काही लोक म्हणतील मोक्ष कोणी आहे नाही, कोणी बघितला हो, आणि त्यात तथ्य आहे. म्हणजे आपल्याला ते प्रूव्हही करता येत नाही आणि डिस्प्रूव्हही करता येत नाही. पण जर का तुम्ही हे तत्वज्ञान उराशी बाळगून हे जे टॉप 12 विचार दाखवलेले आहेत, आता तुमच्या समोर जी स्लाइड आहे त्याच्यात दाखवलेले विचार जर का करत राहिलात, तर मला अशी खात्री आहे की तुमची प्रकृती निरोगी राहील, तुम्ही सुखी राहाल, आनंदी राहाल, आणि तुम्हाला मृत्यू समयापर्यंत आयुष्य छान जाईल असं मला नक्की वाटतं. त्यामुळे मोक्षाप्रती वाट जर का तुम्ही असं कर्म करत राहिला तर होणारच आहे. पण जर का त्याच्यावरती विश्वास बसत नसेल तर निदान निरोगी आयुष्यासाठी तरी हे जे टॉप 12 इथं विचार मांडलेले आहेत त्याचा जरूर विचार करा अशी माझी विनंती आहे. त्यातला पहिला विचार आहे तो म्हणजे आत्मा अमर आहे, देह नाशिवंत आहे. आणि याच्या संदर्भात
आलेला जो श्लोक आहे तो आता मंजिरीच्या आवाजात ऐकूया. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आता पुढल्या टॉप 12 पैकी पुढल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या विचाराकडे वळतो. कर्मण्येवाधिकार असते. आपण यापूर्वी अनेकदा हा श्लोक ऐकलेला आहे आणि त्याच्यावरती फार आता काही विवेचन करत नाही. मा फलेषु कदाचन याच्यावरती फक्त 1-2 वाक्य बोलतो आणि ती म्हणजे कर्मावरती अधिकार, फळावरती नाही. फळावरती तुम्ही अधिकार केलात, अधिकार दाखवायचा प्रयत्न केलात तर मला अशी खात्री आहे की बहुतांश वेळा तुमच्या पदरी निराशाच येईल. कारण जे कर्म आहे ते तुम्ही करू शकता, फळ मात्र नाही. आणि मग निष्काम कर्मयोग कसा करावा, कारण त्याच्यातलं जे भाग आहे ते आपण 18व्या अध्यायातल्या एका श्लोकात बघितलं होतं. दैवम चैवात्र पंचमम, कारण जी कर्मसिद्धी होण्यासाठी जी 5 गोष्टी लागतात त्यातलं दैव हे 5वं आहे. आणि असं असूनही माझ्या मनासारखंच फळ व्हावं हे अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि म्हणून मग योग कर्मसु कौशलम आपण बघितलेला होतं. तर आता कर्मण्येवाधिकारचे हा श्लोक मंजिरीच्या आवाजात ऐकूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोऽस्त्वकर्मणि. आता पुढल्या 2 विचारांकडे वळतो. त्यातला पहिला म्हणजे सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. असं केल्यामुळं तुमची बुद्धी स्थिर व्हायला मदत होईल. जेव्हा तुम्हाला सुखकारक गोष्टी घडतील तेव्हा आनंद होईल, दुःखकारक होईल तेव्हा वाईट वाटेल. पण ह्या सर्वांमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये इवन कील म्हणतात, तसं राहून तुम्ही जर का कर्म करत राहिलात तर तुमची समबुद्धी स्थिर व्हायला मदत होईल. पुढला अजून एक महत्वाचा विचार ज्याला मी सायकॉलॉजी मागं म्हटलं ते म्हणजे मन हे चंचल वाऱ्यासारखं असतं. वाऱ्याला जर का तुम्ही थोपवू शकायचा प्रयत्न केलात तर तुम्ही नक्कीच अपयशी होणार. कारण तसंच आपलं मन हे चंचल असतं. मन चिंती ते वैरी न चिंती, असं रामदासांनी म्हटलेलं आहे. तर तसं मनावरती ताबा हा असायला पाहिजे. आणि त्याच्यावरती आलेला 3ऱ्या अध्यायातला 42वा श्लोक आता मंजिरीच्या आवाजात ऐकूयात. त्याचं विनोबाजींनी केलेलं भाषांतर खाली दाखवलंय. इंद्रिये बोलिली थोर, मन त्याहुनी थोरते. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः. आणि हिच्या पुढला जो श्लोक आहे तो म्हणजे उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. आपलाच आपण विकास करावा. आपण आपले शत्रू न होता मित्र व्हायला सुरुवात केली तर तुमच्यामध्ये नक्कीच प्रगती होईल. तो श्लोक आता मंजिरीच्या आवाजात ऐकूया. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव हि आत्मनो बन्धुः आत्मैव
रिपुरात्मनः। आता पुढल्या 6व्या विचाराकडे वळतो आणि ते म्हणजे निष्काम भक्ती, निर्गुण सगुण भक्ती, आणि त्याच्यावरती आलेला अध्याय 9 12वा श्लोक. आता 22वा श्लोक मंजिरीच्या आवाजात ऐकूयात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं करून आता 7व्या विचाराकडे वळतो. त्याच्यावरती मागे एकदा थोड्याच वेळापूर्वी बोललेलं आहे. पण ईश्वरी चैतन्य हे सर्वत्र आहे, ते अक्षर आहे, अनादी आहे. त्याच्यानंतर त्रिगुणात्मक सृष्टी, त्याच्याबद्दलही थोड्या वेळापूर्वी बोललेलो होतो. त्रिगुणात्मक दान आणि सुख ह्याच्याबद्दल 1-2 मिनिटं बोलतो. आणि आपल्याला वाटतं की दान हे नेहमी पुण्यकारकच असणार. मुळातच दाता असण्याची वानवा असते असं आपण म्हणतो. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा, असं संस्कृत मधलं एक सुभाषित आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की दाता म्हणजे चांगलाच असणार, पण तसं नाहीये. जे दान हे पवित्र सात्विक भावाने, म्हणजे काही अपेक्षा न करता जे केलं, जसं एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करणं, हे झालं सात्विक दान. त्याच्या उलट तामस दान म्हणजे अपमान करून काहीतरी भीक घातल्यासारखं दान करणं, ते म्हणजे झालं तामस दान. तर तामस दान नको, सात्विक दान करा. तसंच आपलं सुख हे सात्विक असायला पाहिजे, म्हणजे ज्याने सुरुवातीला त्रास वाटेल पण अंती त्याचे गोड फळ असतील अशी. आणि याच्या पुढला जो भाग आहे विचार नंबर 10, तो म्हणजे सत्व वृत्ती वाढवा. का हो? कारण सत्व वृत्ती वाढवली तर मग आपल्या हातून पुण्य होतं. पुण्य काय, पाप काय, ही दोन्ही कर्मच आहेत. पण पुण्य कर्माची बांधिलकी ही प्रचंड कमी असते. जी पापबुद्धीची जी कर्म असतात त्याच्यातनं आलेल्या कर्मापेक्षा पुण्य कर्माची बांधिलकी ही खूपच कमी असते, जवळजवळ नसतेच. आणि असं तरी शेवटी का करावं? कारण जर का तुम्ही असं पुण्यकारी असं जर का आयुष्य जगत गेलात, सात्विक वृत्तीने आयुष्य जगत गेलात, तर मग अंते मती तेची गती, असं गीतेतल्या 8व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकात म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शेवटचा श्वास घेणार तेव्हा तुमच्या मनात जी मती, जी बुद्धी आलेली असेल, ती तुमची आत्म्याची पुढली गती ही ठरवते. तर म्हणून ही जे सत्ववृत्ती आहे ती महत्वाची आहे. आणि मग एवढं करूनही जे स्वची ओळख होणं हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही जे तुमचा जो पिंड असेल त्याप्रमाणे तुम्ही कर्म केलं तर मग ते जास्त सोयीकारक होईल. आणि हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला 2ऱ्या अध्यायात, तसंच अनेक ठिकाणी 18व्या अध्यायात पण समजावून सांगितलेलं आहे की तुझ्या मुळातली जी क्षत्रियाची प्रवृत्ती आहे, तू जरी संन्यास धर्म घ्यायचा म्हणलास तरी ती तुला स्वस्थ बसू देणार नाही. तर अशी स्वची ओळख होणं हे खूप महत्वाचं आहे. मग हा जो मुळातला जो अविकारी आत्मा असतो तो त्रिगुणांनी, म्हणजे त्रिगुण कुठले, सत्व रज तम, यांनी बंधित झालेला असतो. बंधित म्हणजे काय, याचं गुरुदेव रानड्यांनी फार छान वर्णन केलंय. कारण हे बंधित्व आलं म्हणजे ते जे काही गुण असतील, जसं काही राग आणि द्वेष, प्रिय अप्रियत्व, वासना, प्रेरणा, हे सगळे जे बंध असतात, त्यातून हे जे कर्माचं चक्र आहे ते तसंच पुढं राहतं. त्यातनं तुम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही. मग हा बंधित आत्मा कसा दिसेल, याचं सद्गुरू
गुरुदेव रानडेंनी फार छान वर्णन केले की जसं सूर्यावर ढग आल्यावर त्याचं तेज मंद भासतं, तसं आत्मा हा त्रिगुणांनी बंधित झाला म्हणजे त्याचं तेज हे दिसत नाही, आणि त्यामुळे जे आपल्याला जन्म मृत्यूची जे चक्र आहे ते तसंच चालू राहतं. आता पुराणातली अशी कल्पना होती की चित्रगुप्त या सगळ्याचा हिशोब ठेवतो. बापरे, म्हणजे 8 बिलियन जगाची लोकसंख्या आहे, म्हणजे 800 कोटींनी काय पुण्य केली, काय पाप केलं, या सगळ्याचा सूक्ष्म हिशोब ठेवणं हे म्हणजे खरं आजच्या युगाला साजेस आहे. AIच्या युगामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मॅसिव्ह डेटा हे चित्रगुप्त हे सगळं मॅनेज करत असणार. प्रत्यक्षात तसं नाही असं आम्हाला वाटतं की आपल्या हृदयाच्या इथं जो आत्मा वसलेला आहे त्याच्यावरती ह्या सर्व पापपुण्य कर्मांचं प्रतिबिंब उमटलेलं असतं, आणि त्यातून लिंगदेह आणि लिंग शरीर त्याची गती ही ठरत जाते. तर आता हे थोडस चित्ररूपी बघूयात. आता हे समोर जे तुम्हाला चित्र दिसतंय त्याच्यामध्ये एकूण आकाशाचे 6 ब्लॉक्स दिसत आहेत. पहिले 2 जे ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये दोन्हीकडं तसंच दाखवले, म्हणजे काय की ढग दोन्हीकडे तेवढेच आहेत आणि सूर्य थोडासा बाहेर येतोय ते तेवढेच आहे. याचा अर्थ जन्मतः जेवढा कर्मबंध होता तेवढाच मृत्यू समयी झाला. याचा अर्थ असा झाला की पुढील जन्म या जन्मासारखा तुम्हाला मिळणार. आता पुढले 2 ब्लॉक्स जर का बघितले तर जन्मतः परत तसंच आहे की आकाश हे ढगाळ आहे पण सूर्य बाहेर आलाय, पण मृत्यू समयी मात्र पूर्ण ढग झालेले आहेत. सूर्य दिसत नाही, सूर्य पूर्णपणे ढगा आड गेलेला आहे. म्हणजे या जन्मातला कर्मबंध अजूनच वाढला आणि त्यामुळे पुढील जन्म कनिष्ठ योनीत तुम्हाला मिळणार. याच्या उलट जर तिसरं जे 2 ह्याचं चित्र दाखवलेलं आहे ते म्हणजे मृत्यू समयी ढग कमी झाले, सूर्य अजूनच ढगांच्या आडून बाहेर आला, म्हणजे सूर्यप्रकाशात वाढ झाला, म्हणजे याचा अर्थ कर्मबंध कमी झाला, रती वाढली, आणि त्यामुळे पुढला जो जन्म तुम्हाला मिळणार तो चांगला असणार. मोक्षाप्रती तुमची वाट ही पुढं सरकत गेली. असं करून आता सायदानमधला जो 3रा श्लोक आहे त्याच्याकडे वळतो. त्यातलं ते 2रं चरण आहे ते वाचल्यानंतर पहिल्यांदा मला कळलं नाही की असं का ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता, असं कसं म्हणतात. पण ते बरोबर नाही. त्याच्या अगोदरचं चरण हे जास्त महत्वाचं आहे की दुरितांचे तिमिर जाओ, दुष्ट लोकांच्यातील अंधार म्हणजे अज्ञान, रज आणि तम गुणांनी होणारे अज्ञान हे नष्ट होवो, तिमिर जावो, आणि मग स्वधर्माची ओळख व्हावी. कारण जे तिमिरांनी बांधलेला जो आत्मा होता तो जाऊन आत्म्याचं तेज तुम्हाला दिसू लागलं, स्वधर्माची ओळख झाली स्वच्छ सूर्यप्रकाशात, आणि मग तुम्हाला तुमचं कर्तव्य कळालं, आणि अशा या विश्वामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्तीस जावो. असं म्हणून आता शेवटच्या स्लाइडकडे वळतो. श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे प्रकल्पपूर्ती नाम 16 पुष्पं समाप्तम्.